वंचित बहुजन आघाडीला खिंडार. गुरुनाथ गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा आरपीआय सेक्युलर मध्ये प्रवेश. आरपीआय सेक्युलर पक्षाचे प्रमुख श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन शहापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, ज्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ आंबेडकरी नेते गुरुनाथ गायकवाड आणि विकास वाडविंदे यांनी भिवंडी येथे आरपीआय सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या उपस्थितीत आरपीआय सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासह नरेंद्र कोचुरे, ॲडव्होकेट विजय लोंढे, ॲडव्होकेट किशोर उबाळे, प्रभाकर तायडे, संदीप निकाळे, तानाजी कदम, कमलेश जाधव, भूषण भालेराव, समीर कोंडेकर, हेमांशु पवार, संदीप शिंदे, डॉक्टर शुभम शिंदे, डॉक्टर अमित पटेल, संजय हरट, डॉक्टर स्वप्नील बनसोडे या समर्थकांनी आरपीआय सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गुरुनाथ गायकवाड हे सेवानिवृत्त शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी असून त्यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी तर प्रवीण केदारे यांची ठाणे जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र कोचरे यांना वाशिम शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून यापूर्वी शहराध्यक्षपदी असलेले मयूर गरुड यांना तालुक्याच्या कार्यकारिणीत घेण्यात आले आहे. लवकरच शहापूर तालुक्यामध्ये आरपीआय सेक्युलर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आरपीआय सेक्युलर पक्षाच्या वतीने गुरुनाथ गायकवाड यांचा 60वा वाढदिवस साजरा केला असून यावेळी बोलताना राज्यात व देशात सेक्युलर विचारधारा अधिक मजबूत होणे गरजेचे असल्याने आम्ही श्यामदादा गायकवाड यांना परखड नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळेस गुरुनाथ गायकवाड यांनी जाहीर केले.